ग्रामपंचायत कार्यालय गोंदेगाव येथे कार्यरत असून आज दिनांक 28 जून 2025 रोजी आज आमच्या ग्रामपंचायत कार्यालयाची मासिक मीटिंग आयोजित करण्यात आलेली होती आणि तत्पूर्वी ह्या ग्रामपंचायत कार्यालयाचं एक प्रकरण हे उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठामध्ये जवळपास 12 ते 13 महिने चालू होतं आणि त्याचा निकाल 19 जून 2025 रोजी लागला आणि त्या निकालामध्ये ग्रामपंचायत गोंदेगाव येथील सरपंच आणि उपसरपंच यांना पात्र करण्यात आलेलं आणि त्या पात्र करण्याच्या अनुषंगाने तदनंतर तो निकाल हा पंचायत समिती लातूर येथील गटविकास अधिकारी यांना सादर करण्यात आला होता आणि त्या अनुषंगाने गटविकास अधिकारी पंचायत समिती लातूर यांनी ग्रामपंचायत कार्यालयाच्या नावानं आदेश काढला आणि त्वरित हायकोर्ट उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाचा जो काही निकाल लागलेला आहे त्याची त्वरित अंमलबजावणी करण्याचा आदेश ग्रामपंचायत कार्यालय गोंदेगाव यांना देण्यात आला होता। त्याच अनुषंगानं तात्काळ आज रोजी 28 जून रोजी आम्ही ग्रामपंचायत कार्यालय गोंदेगावची मासिक मीटिंग आयोजित केली आणि ही सदरील मासिक मीटिंग हे जे काही माननीय ज्या काही सरपंचताई सौ तनुजा पांडुरंग देशमुख आणि उपसरपंच सौ गीतांजली शरणाप्पा स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली ही आयोजित करण्यात आली आणि सदरील मासिक मीटिंगमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय सुद्धा जाहीर करण्यात आले आणि मग त्यामध्ये वृक्ष लागवड असेल, त्याच्यानंतर काही आपल्या ग्रामपंचायत कराची वसुली असेल, त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्यानं आपल्याला जे काही रेन वॉटर हार्वेस्टिंगची कामे त्वरित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर आता इथून जे काही कामकाज आहे ते सर्वांच्या एक ग्रामपंचायत सदस्य एकमेकांच्या खेळीमेळीने पार पाडण्यात येईल। मी सौ तनुजा पांडुरंग देशमुख ग्रामपंचायत कार्यालय गोंदेगाव तालुका जिल्हा लातूर सरपंच असून ग्रामपंचायत गोंदेगाव येथील सरपंच व उपसरपंच येथील जिल्हा परिषद लातूर कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर यांच्याकडे सुनावणी होऊन ग्रामपंचायत सदस्य एकूण 6 यांना अपात्र करण्यात आले होते। त्या निर्णयाविरोधात आम्ही अपील विभागातील आयुक्त संभाजीनगर यांच्याकडे करण्यात आली। आयुक्त लातूर यांनी 6 अपात्र सदस्यांना पात्र केले। त्यानंतर सादरील प्रकरण ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे गेले। त्यांनी सरपंच व उपसरपंच यांना अपात्र केले। सादरील निर्णयाविरुद्ध आम्ही उच्च न्यायालय संभाजीनगर येथे प्रकरण दाखल केले व सादरील प्रकरण 12-13 महिने चालले व दिनांक 19 जून 2025 रोजी उच्च न्यायालय संभाजीनगर येथे सरपंच व उपसरपंच हे पात्र असल्याचा निकाल दिला।